नजीकच्या छत्तीसगड राज्यातून अवैधरित्या सुगंधित तंबाखूची तस्करी केली जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून 18,27,000चा सुगंधित तंबाखू जप्त केला। ही कारवाई 2 मे रोजी वैरागड येथे घडली। महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला असतानाही गडचिरोली जिल्ह्यात शेजारील छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची वाहतूक करण्यावर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारू, जुगार व इतर अवैध व्यवसायांवर रेड करून प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवली आहे। ही जबाबदारी पार पाडत असताना गुरुवारी 2 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की ठाणेगाव येथील गंगाधर चिचघरे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने छत्तीसगड राज्यातून कुरखेडा वैराटगड मार्गे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करून आरमोरी हद्दीतील किरकोळ तंबाखू विक्रेत्यांना पुरवठा करणार आहे। ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांना देऊन त्यांच्या नेतृत्वात योग्य ते नियोजन करून पोलीस पथक वैरागड टी पॉइंट करिता रवाना करण्यात आले। वैरागड टी पॉइंट चौकात पोलीस पथकातील अंमलदारांनी सापळा रचून खबऱ्यातील 2 संशयित 4 चाकी वाहन येत असताना दिसून आल्याने वाहनांना तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन थांबवून तपासणी केली असता दोन्ही वाहनात एकूण 18,27,000 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले।